आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल. आता परिणामांची चिंता नाही. गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता. गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे. पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांनी जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का, आंदोलन करू देतंय का नाही. आम्ही मरायला तयार आहेत. बरं, विश्रामगृहाच्या 4 पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं. तुम्हाला तुमच्या सहकार्याने उचलून धरून नेलं होतं. मात्र इकडल्या शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली. मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना, मला ऑटोमॅटिक चालता येत. आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणे घेणं. मी विचारावरती चालतो इतिहासाच्या, छत्रपती शिवरायांच्या. मला बळ मिळतं ऑटोमॅटिक. 2-4 पायऱ्या चढलं मी मनाने चढतो. हे सत्य आहे. ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही आहे. ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेलं की आतापर्यंत 3 करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले. इतकी मोठी शक्ती पृथ्वी तळावर कुठंच नाही, ती आपल्या महाराष्ट्रात आहे. शिवनेरी आणि रायगड. गडावरती चढताना बळ मिळाला असं म्हणाला. आता याच बळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळेल असं वाटतं. आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील, त्या विचारावर चालत असतील, आम्ही सुद्धा तीच माती कांपाळाला लावून चाललोय. आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर, आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल. एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि 5,000 लोकांची परवानगी असं सांगण्यात आलंय आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होती किंवा बोललं जातं. करतोयच ना, कायद्याचीच सगळं पालन करतोय. ते सांगतायत तेच करतो. पण 1 दिवसाचं हा कुठला कायदा आहे? ही कोणचा कायदा आहे? 1च दिवस. आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू, हरकत नाही. पण 1 दिवस काय मान्य आहे आम्हाला. 1 दिवस चला, दिला शब्द या शिवनेरी गडावरून, मग एका दिवसात अंमलबजावणी पण करा सगळ्या मागण्याची. एका दिवसात बसवणार आणि असं होणार नाही. असं होत नसतं. विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका. सरकारच्या हातात परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं. हो, सिद्ध झालंय. 1 दिवसात दिली. अगोदर ते माननीय न्यायदेवते ढकलत होते. ज्या दिवशी त्यांनी 1 दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली. यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला 2025चा काहीतरी. ते कोणालाच माहित नाही. आणि आम्ही सगळे अर्ज रितसर निवेदनं सादर केले सरकारकडं. ते आम्हाला माहितच नाही. कोणालाच माहित नाही. अर्ध्या सरकारमधल्याला माहित नाही. फोन लावले ते तिथले शिपी असतील तेच परेशान झाले. ते म्हणले आता थांबा थोडं, आम्हालाच माहित नाही. असे कित्येक तरी आहेत की त्यांनाच माहित नव्हतं तो कायदा काय. कोणी वाचला नाही, कोणी तज्ज्ञ नाही. आणि आमच्या सगळ्या स्वैराच्याला हरकती घेतल्या, त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहित, का त्यांच्याच कार्यकर्त्याचे घेतल्यात. म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.